सुप्रीम मेडिकल एज्युकेशन फाउंडेशन आणि महेश सेवा समितीतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त कर्तबगार महिलांना सुप्रीम महिला रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला। प्रथमतः सुरुवातीस दीप प्रज्वलन करून स्वर्गवासी डॉक्टर सुरेश भुतडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि त्यानंतर प्रमुख मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला आणि त्यानंतर कार्यक्रमास सुरुवात झाली। महिलांना पुरस्कार देणे, सत्कार करणे सोपे आहे, मात्र 365 दिवस त्यांना पुरुषांच्या बरोबरीची वागणूक देणे महत्त्वाचे आहे। महिलांना चांगले बोलता येते, पण तिचे ऐकून घेणे कठीण प्रक्रिया आहे। स्त्रीला माणूस म्हणून स्वीकारून समान वागणूक मिळेल ते मग खऱ्या अर्थाने महिला सबलीकरण होईल। स्त्री पुरुष समानता येण्यासाठी 350 वर्ष लागतील। सुप्रीम महिला रत्न पुरस्कार हे समानतेला गती मिळण्यासाठी पडलेले महत्त्वाचे पाऊल आहे, असे प्रतिपादन आदिवासी आयुक्त लीना बनसोड यांनी केलं आहे। सुप्रीम मेडिकल अँड रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून आज महिलांना सन्मानित करण्यात आलं। 11 महिलांना ज्यांनी विविध क्षेत्रामध्ये अतुल्य अशी कामगिरी केलेली आहे, अशा सर्व महिलांचा सत्कार करण्यात आला। मला असं वाटतं की हा एक प्रातिनिधिक सत्कार आहे। या 11 महिलांच्या माध्यमातून संपूर्ण महिलांचा सत्कार मला वाटतं या 11 महिलांच्या माध्यमातून आज झालेला आहे। त्याच्यामुळे मी फाउंडेशनला शुभेच्छा देते की त्यांनी हे जे काम सुरू केलेलं आहे हे त्यांनी त्याचा अजून व्याप्ती अजून वाढवावी आणि अजून वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांना, अगदी हाऊसवाईफ ज्या घरी असतात महिला, होम मेकर्स आहेत, त्यांना सुद्धा सन्मानित करावं आणि त्यांना सुद्धा सत्कार स्वीकारण्याची संधी द्यावी, असाही म्हणजे मला मनापासून असं वाटतं। आणि त्याकरता चांगले पालक म्हणून अर्थातच करता येईल, त्याकरता माझ्या अनेक शुभेच्छा। धन्यवाद। सुप्रीम मेडिकल एज्युकेशन फाउंडेशन आणि महेश सेवा समितीतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त कर्तबगार महिलांना सुप्रीम महिला रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि यावेळी त्या बोलत होत्या। आर्टिलरी सेंटर रोडवरील माहेश्वरी भवन येथे झालेल्या कार्यक्रमाला फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत भुतडा, सचिव डॉक्टर राजीव पाठक, आरोग्य विद्यापीठाच्या अधिवक्त्या डॉक्टर मृणाल पाटील, माजी प्राचार्य डॉक्टर राम कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती। डॉक्टर राखी मुथा, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बढे, रचना चिंतावत, समिज्ञा फाउंडेशनच्या प्रज्ञा भोसले, डॉक्टर संध्या खेडेकर, माजी नगरसेविका संगीता गायकवाड, तहसीलदार शोभा पुजारी, उद्योजक सुवर्णा भरवीरकर, मेघना जाधव, वंदना नागवंशी आणि रिचिका महिला मंडळ यांना पुरस्काराने गौरवण्यात आले। डॉक्टर प्रशांत भुतडा यांनी प्रास्ताविक केले। सुप्रीम मेडिकल अँड एज्युकेशन फाउंडेशन तर्फे दरवर्षी आम्ही सुप्रीम महिला रत्न पुरस्कार आयोजित करत असतो महिला दिनानिमित्त। तर या वर्षी पण हा कार्यक्रम आम्ही आज आयोजित केला होता। विविध क्षेत्रातील 11 महिलांना आम्ही इथे पुरस्कार देऊन सन्मानित केलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून आदिवासी आयुक्त महाराष्ट्र श्रीमती लीना बनसोड मॅम आणि सन्माननीय अतिथी डीन MUHS डॉक्टर मृणाल पाटील मॅडम होत्या। कार्यक्रम खूप चांगल्या रीतीने संपन्न झाला। भरपूर लोकांनी कार्यक्रम अटेंड केलं आणि सुप्रीम फाउंडेशन करत असलेले उपक्रम बद्दल मी जी माहिती दिली त्याला खूप अप्रिसिएशन मिळालं। लोकांनी फाउंडेशनची व्याप्ती अजून वाढो, अजून चांगलं काम आमच्याकडनं घडो अशा शुभेच्छा देऊन हा कार्यक्रम संपला। लीना बनसोड म्हणाल्या की महिला पूर्वीपासूनच उत्तम काम करत होत्या आणि त्याला आता मान्यता मिळते आहे आणि ही बदलाची नांदी आहे। बाहेरच्या पेक्षा घरातील काम आव्हानात्मक असल्याने चांगली गृहिणी हा पुरस्कार महिलांना दिला पाहिजे। महिला सबलीकरणाबाबत आपण बोलतो तेव्हा घरकामातही समानता आली पाहिजे। महिलांना मतदानाचा अधिकार दिला, पण मत कोणाला द्यायचे हा अधिकार मिळेल तेव्हा महिला सबलीकरण होईल। स्त्रीला शक्तीची उपमा देऊन तिच्या हक्काचे माणूसपण, तिचे महत्त्व कमी केलं जात आहे। डॉक्टर मृणाल पाटील यांनी सुप्रीम फाउंडेशनच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले। फाउंडेशनच्या उपाध्यक्षा डॉक्टर सुषमा भुतडा, डॉक्टर रेश्मा घोडेराव, डॉक्टर विशाखा मोकळ, डॉक्टर स्मिता ठाणगे, डॉक्टर प्रतिभा औंधकर, डॉक्टर अजय पाटील, प्रशांत कापसे, शशिकांत चव्हाण, अंजली पारख, मनीषा साईंद्रे, डॉक्टर कांचन लोकवाणी, डॉक्टर राखी मुथा, डॉक्टर क्षितिज लोहिते आदींनी संयोजन केले। NCN न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे, नाशिक रोड।